जरी षडयंत्र असलं तरी हा जो विषय आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक न्यायाचा विषय आहे अशा दृष्टिकोनातून पाहणं आपण बौद्ध असण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. हे संकट आपल्या पुढे काय आज बीजेपीने उभं केलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आरक्षणाची तरतूद करत होते ते लिहित होते त्यावेळेस याचं प्रयोजन करण्यात आलेलं होतं आणि पावला पावलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याची प्रचिती येत होती. आणि जो समाज धर्माच्या नावावर सहज बोलतो, धर्माच्या नावावर आम्ही त्याचा वापर करू शकतो, अशा समाजाला त्यावेळेच्या ब्राह्मणवाद्या लोकांनी तेव्हा हाताशी धरलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभं टाकलेलं होतं. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेस याचा जर थोडासा तपास केला तर त्या ठिकाणी एक समाज सातत्याने दिसेल त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने उपदेश देताना दिसतात. एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या समाजाला सांगतायत की तुम्हाला लोक सांगतायत की आम्ही तुमचं नुकसान करू आणि आम्ही हे मिळालेलं जे आरक्षण जे लुटून खाऊ, असं जर झालं तर मी माझ्या समाजाच्या विरोधात तुमच्या बाजूने उभा आहे. आणि त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना ऐकलं नाही आणि पुन्हा 1956 ला बाबासाहेबांनी त्यांना इशारा दिला की तुम्हाला आमच्या सोबत यायचं नसेल तर नका येऊ, पण तुम्ही या येड्यांच्या मागे लागू नका, हे आमचं तर नुकसान करतील हे तुमचंही नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. तर ही उपवर्गीकरणाचं बीज जे आहे ते तिथं पेरलं. आणि ही सगळी लढत ज्यावेळेस सुरू झाली बाबासाहेबांनी अत्यंत हुशारीने चालाकीने त्यांच्या बुद्धीचा वापर करून ते षडयंत्र हरवून काढलं आणि हा 59 जातीचा जे अनुसूचित जातीचा संघ आहे त्यांना एक संघ मागण्याचं काम. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस रिप्रेझेंटेशन करण्याची वेळ आली तर बाबासाहेबांना इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही या समाजाचं रिप्रेझेंटेशन करू शकत नाही, तुम्ही कामगारांचे नेते आहेत. तर बाबासाहेबांनी इमिडिएट ठराव पास केला आणि दुसरा पक्ष त्या ठिकाणी टाकला आणि त्याचं नाव दिलं शेड्यूल कास्ट फेडरेशन. महार फेडरेशन, मातंग फेडरेशन, चांभार फेडरेशन नाही तर शेड्यूल कास्ट फेडरेशन. कारण बाबासाहेबांना या देशाला सांगायचं होतं की शेड्यूल कास्ट फेडरेशनचं नेतृत्व मी करतोय आणि या सगळ्या जातींचा नेता आहे आणि या सगळ्यांना न्याय देण्याचं काम मी करतोय. आणि पुन्हा एकदा इथल्या मनुवादी शक्तींना धोबीपछाड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलं. आणि हे उपवर्गीकरणाचं जे षडयंत्र आहे हे जे बीज आहे त्या ठिकाणी दडलेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. म्हणजे मी अनेकांकडून आता ऐकलं की आपला लढा बीजेपी सोबत आहे, बीजेपी सोबत आहे. तर आपला लढा नुसता बीजेपी सोबत नाही तर या देशातल्या सत्ताधाऱ्यांसोबत आहे. जिथं काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी उपवर्गीकरण लागू करून मोकळे झाले. कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारने उपवर्गीकरण लागू केलेलं आहे आणि 17% जे आरक्षण अनुसूचित जातीला मिळत होतं त्याचं उपवर्गीकरण करून 15% आणून ठेवलेलं आहे. आणि आज ठिकाणी तिथला जो मायक्रो समाज आहे, जो मायक्रो जातींमध्ये मोडतो, तो रस्त्यावर आंदोलन करतो. तीच परिस्थिती आता महाराष्ट्रात आहे. म्हणजे ही जी षडयंत्र रचली जातात ही पक्षाकडून रचला जात नाही तर ही हेडक्वार्टरवरून रचली जातात. आणि त्या हेडक्वार्टरची माणसं ज्या ज्या पक्षात असतात तिथं तिथं त्यांची सत्ता असते, तिथं तिथं तो प्रयोग करतात. आणि म्हणून त्यांनी पहिला प्रयोग महाराष्ट्रात न करता तो कर्नाटकाला गेला की बघा आता काँग्रेसने गेलो, तुम्ही आम्हाला काय सांगता? तुम्ही तर सांगा राहुल गांधी चांगलाय, तो तर संसदेत तुमची बाजू मांडतो, मग तुम्ही फक्त बीजेपीला कसं म्हणता? तर तुम्ही मुख्य लक्षात घ्या, या आंदोलनात आपला शत्रू बीजेपी नाही, काँग्रेस नाही, तर ही ब्राह्मणवादी शक्ती आहे ती यांच्या मागे काम करते
आणि हे आंदोलन उभं करत असताना आपण कुठल्या पक्षाला आव्हान देत नाहीये, तर आपण थेट ब्राह्मणवाद्यांना आव्हान देतो. त्याच्यानंतर 1975 साली पुन्हा त्यांनी तो प्रयोग पंजाबमध्ये करून बघितला. सरांनी त्याची माहिती दिली. पंजाबमध्ये तो प्रयोग असफल झाला. म्हणजे दर 20-20 वर्षाचा काळ तुम्ही बघा, दर 20 वर्षांनी तो प्रयोग झालेला. 4 मध्ये सुप्रीम कोर्टाने थेट सांगितलं की शेड्यूल कास्ट मध्ये तुम्हाला उपवर्गीकरण लागूच करता येईल. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की वी आर हेटेरोजेनियस कम्युनिटी. पण आमच्यावर जे शोषण झालं, आमच्यावर जे अन्याय झाले, ते आमच्या संस्कृती बघून झालेले नाही, तर त्या आम्ही अनुसूचित जातीचे आहोत हे बघून झालेले आहोत. आमच्यावर झालेला अन्याय एक आहे, आमची परिस्थिती एक आहे, आम्ही भोगलेले अत्याचार एक आहे. त्यामुळे आमचं प्रतिनिधित्व एक असलं पाहिजे. आणि हेटेरोजेनियस कम्युनिटी म्हणजे काय की आमच्या जाती वेगवेगळ्या आहेत, आमचे धर्म वेगवेगळे आहेत, आमचे पंथ वेगवेगळे आहेत, आमच्या संस्कृती वेगवेगळ्या आहेत, आमचे कल्चर वेगवेगळे आहे. पण ज्या वेळेस तुम्ही आमच्यावर अत्याचार करता, त्यावेळेस तुम्ही आमची संस्कृती बघत नाही, आमचा धर्म बघत नाही, तर तुम्ही बघता काय की हा मागासवर्गीय आहे. तर हीच तर त्यांची टेस्ट असते की तुम्ही मनोरंजनामध्ये किती गुंतताय. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही मिरवणुकीच्या ठिकाणी त्या दिवशी मोर्चे काढले असता ना, तर ती वेळ वाढली नसती, तो उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द झाला. तरी जागरूक समाज या देशामध्ये अजून आहे. त्याचा परिणाम असा झाला की 15 तारखेला संजय शिरसाटला संभाजीनगरमध्ये आमच्या काही पोरांनी घेराव घातला की हे तुम्ही कसं करताय, जयंतीमध्ये आम्ही व्यस्त आहे. आणि संजय शिरसाटला इमिडिएट मीडियाला बाहेर द्यावी लागली की आता थेट मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि मी 30 तारखेपर्यंत त्याची जी मुदत आहे ती वाढवतो. आणि लगेच संध्याकाळी 7 वाजता त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजला एक पत्र टाकलं की आजची दिवस काही शेवटची नाही, आम्ही 30 एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवली आहे. पण ते केल्यानंतर पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं थांबवता येईल, ती वेळ कशी पुढे मारून नेता येईल आणि पुढच्या निवडणूक येईपर्यंत हे सरकार खाली खिचेपर्यंत आपण हे आंदोलन कसं सुरू ठेवू, आजच्यासाठी ही आजची बैठक. म्हणजे आपण जमलो, आपण उद्या मोर्चे गेले आणि उपवर्गीकरणाविषयी बाजूला पडला, आपल्याला समजतं इतकं सोपं नाहीये. ही फार लांबची लढाई आहे. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, ही काय तुमची माझी लढाई नाही. इथे अनेक उपस्थित लोक यांची पोटं भरलेली, बंगले झाले, घरं झाली, गाडी झाली, मुलं शिकले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कमवायला लागले. ही लढाई माझ्या मुलीसाठी आहे, तुमच्या मुलांची. जे मला मिळालं ते त्यांना मिळेल की नाही ही परिस्थिती आहे. मी सातत्याने सांगतो, आता ते इंगोले साहेब म्हणत होते पॅन्थरचा तो पॅन्थर शिजला नसता तर आज आपण सजलो नसतो, तो पॅन्थर शिजला नसता तर आज आपण सजलो नसतो. आणि आज जर आपण झिजलो नाही तर उद्या येणारी पिढी सजणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यामुळे हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही. तुम्हाला सांगतो, आपल्या नेत्यांनी, सगळ्या नेत्यांनी, रिपब्लिकन चळवळीच्या सगळ्या नेत्यांनी उपवर्गीकरणाला पाठिंबा देऊन मोकळे झालेले आहेत. त्याच्या अनेक व्हिडिओज तुम्हाला सोशल मीडियाला आणि युट्यूबला मिळतील, अवेलेबल. आणि ज्या वेळेस 10 तारखेला रात्रीला हे आंदोलन उभं राहिलं आणि 15 तारखेच्या आसपास आपल्या नेत्यांना ज्यावेळेस कळालं की लाखो तरुण मेल टाकतायत, त्यावेळेस आपल्या काही नेत्यांनी भूमिका बदललेली आहे. आणि आता आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत, हे उपवर्गीकरण आम्ही लागू होऊ देणार नाही, अशा पद्धती त्यांची भूमिका आहे. तर ती भूमिका परत कधीतरी बदलू शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे हे आंदोलन नेत्यांवर सोडून, पक्षांवर सोडून चालणार नाही. हे आंदोलन प्रत्येक अनुसूचित जातीच्या माणसाचं आंदोलन आहे. हे आंदोलन प्रत्येक अनुसूचित जातीच्या वर्गासोबत उभा राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन आहे. हे आंदोलन प्रत्येक अनुसूचित जातीची प्रगती झाली पाहिजे, त्यांना प्रतिनिधित्व झालं पाहिजे, असा जो विचार, मानवतावादी विचार या देशामध्ये घेऊन जी पक्ष संघटना काम करते त्या लोकांचं आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनात त्या सगळ्यांना आपल्याला जोडून घ्यावं लागेल, त्या सगळ्यांना आपल्याला सामावून घ्यावं लागेल. आणि ती सुरुवात जशी महाराष्ट्रात झालेली आहे ती उल्हासनगरमध्ये कशी करता येईल,
उल्हासनगरच्या घराघरात हे आंदोलन कसं पोहोचवता येईल, सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत हे आंदोलन कसं नेता येईल, याच्यासाठी आजची बैठक आहे.